नमस्कार मित्रांनो, 23 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि आता 10 दिवस उलटत आलेले आहेत. इतकं प्रचंड बहुमताचं सरकार निवडून आल्यानंतरसुद्धा सरकार निर्मितीची प्रक्रिया काय अजूनही पूर्ण होत नाही. कालपर्यंत आपल्याला वाटत होतं की महायुतीत सर्व काही अलबेल सुरू आहे. सर्वांचे हसरे फोटो आपण पेपरमध्ये पाहत होतो. सगळं काही व्यवस्थित असताना अचानक नेमकं काय बिघडलं आहे की साधी 2 पावलाची देखील प्रक्रिया होताना दिसत नाही. खरं तर शपथविधीची तारीख सांगण्याचं काम हे राज्यपालांचं असतं, पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीची 5 तारीख देखील सांगितली. पण बावनकुळेंना ही तारीख महाराष्ट्रातील जनतेला नाही सांगायची, तर ती एकनाथ शिंदे यांना ती तारीख सांगत होते की काय, ज्याच्यामुळे त्यांनी घाईत सांगून टाकलं की जे काही आहे ते 5 तारखेचं ठरलं आहे. त्याच्या आधी तुमचं इगो इशू काय असेल ते बाजूला ठेवा. त्यामुळे हा संकेत बावनकुळेंनी शिंदेंसाठीच दिलेला होता. या निकालानंतर बरेचसे प्रश्न निर्माण झाले आहेत. जी चर्चा आजूबाजूला चालली आहे ती वेगळीच आहे. लोकांना असा देखील प्रश्न पडलाय की इतकं बहुमताचं सरकार सत्तेत येऊनसुद्धा सरकार का बनत नाही. महायुतीचं सरकार जनतेला असं दाखवतंय की आमच्यात सर्व काही अलबेल चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, पण तसं काही नाही. भाजपाला देखील माहिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर देखील सत्ता मिळवली पाहिजे. पण ती कशी मिळवायची, भाजप हा पक्ष दूरदृष्टी ठेवून विचार करणारा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाला मुख्यमंत्रीपदही पाहिजे आणि गृहमंत्रीपदांसारखी महत्त्वाची पदे जसे सहकार खातं, नगरविकास खातं, गृह खातं यासारखी महत्त्वाची पदे भाजपाला पाहिजेत. आणि त्यातच एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपद मागतात. त्यामुळे भाजप शिंदेवर नाराज देखील दिसत आहे. कालच रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंची स्तुती करायला सुरुवात केली. त्यामुळे असा अर्थ झालाय की खरंच भाजपला आता एकनाथ शिंदे डोईजड वाटायला लागलेत का? भाजपने जर ठरवलं तर भाजप अपक्ष घेऊन सरकार देखील स्थापन करू शकतं. पण भाजप पुढचा विचार करताना दिसते. भाजपला महानगरपालिकेवर देखील सत्ता काबीज करायची आहे. त्यासाठी त्यांना एकतर एकनाथ शिंदेंची साथ हवी किंवा ठाकरेंची. कारण ज्यावेळेस विधानसभा निवडणुकांत भाजपाने ठाकरेंच्या उमेदवारांच्या विरोधात शिंदेंचे उमेदवार उभे केले होते, त्याच वेळेस समजलं की भाजपाचं मुंबईत उमेदवार निवडून येणार नाहीत. त्यामुळे भाजपला जर महानगरपालिकेवर कब्जा करायचा असेल तर ठाकरेच पाहिजेत सोबत. कारण एकनाथ शिंदे खाते वाटपावर नाराज असल्याने आणि त्यातच अजित पवार यांनी ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस म्हटले होते की आमचा भाजपा जो मुख्यमंत्री ठरवेल त्याला पाठिंबा राहील. त्यामुळे शिंदेंना तिथेच मोठा धक्का मिळाला. त्यामुळे अर्थ खात्यासारखं एखादं खातं देऊन भाजप अजित पवारांना खुश करेल आणि त्यामुळे शिंदेंना सत्तेतून पाय उतार व्हावं लागेल. अशातच अमित शहा यांनी देखील काल म्हटलंय की मंत्रिपद अशा व्यक्तींना दिलं जातील जे जास्त जनतेच्या डोळ्यावर आलेले नसतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील असे काही नेते आहेत की त्यांनासुद्धा यापासून दूर व्हावं लागेल. त्यामुळे जवळजवळ भाजप हा एकनाथ शिंदे यांना सत्तेतून बाहेर काढणारच यावर देखील राजकीय वर्तुळात बोललं जाते. ते गावी गेले होते त्यावेळी त्यांना भाजपाने फोन देखील केला नाही. त्यामुळे आता एक स्पष्ट झाले की भाजपाला आता त्यांची गरज नाही. जर शिंदेंना भाजपसोबत राहायचं असेल तर त्यांनी भाजपाचं ऐकलं पाहिजे, असं देखील राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपाने आता पूर्णपणे एकनाथ शिंदेंची कोंडी केलेली आहे. पण भाजप गृह खातं तसेच नगरविकास, सहकार इत्यादी महत्त्वाची खाती कदापि शिंदेंना देऊ शकणार नाही. त्यामुळे शिंदेंजवळ आता 2च पर्याय आहेत, एक तर सत्तेतून बाहेर पडणे आणि दुसरं म्हणजे भाजप जे खाते देईल ते घेणे. त्यामुळे आता लवकरच समजेल की पुढे काय होणार आहे, कोण मुख्यमंत्री होईल, कुणाला महत्त्वाची खाती जातील, शिंदेंना गृह खात्यासारखं खाते मिळेल का? काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा. सोबतच आमचं 20 मराठी यूट्यूब चॅनल अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.